स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. मी चाललेले आहे आता दुकानात आणि तुम्हाला दाखवायचे मला ही चहा पावडर. वास एवढा मस्त आहे चहा पावडरचा. इलायची म्हणून येते बघा. यामध्ये सगळं म्हणजे वेलदोडे जास्त असतात. खरं ह्या चहा पावडरमुळे मला पित्ताचा त्रास थोडा कमी वाटतो. जे हॉटेल किंगची जे आणत होतो आम्ही चहा पावडर, खूप पित्ताचा त्रास व्हायला आला. हॉटेल किंग पण म्हणा आणि HP पण म्हणा, त्याने पित्ताचा त्रास एवढा व्हायला लागला. चहा पिला म्हटलं की इथं असं छातीत जळजळाय चालू आणि भयंकर असं करपढेकर वगैरे यायचं. पण ही जी चहा पावडर आहे ती एक नंबर आहे बघा. ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी ही नक्की वापरा, कारण मला तर याचा म्हणजे रिझल्ट चांगला वाटला. आणि ही जवळजवळ मी आता 2 ते 2-2.5 पॅकेट हे संपवलेले आहेत. 3 पॅकेट आणलेले, तर हे एवढेसे राहिलेले त्यातले 2-2.5 पॅकेट संपवलेत. खरं म्हणजे त्रास काय नाही या चहा पावडरचा, त्यामुळं ही तर मला बरी वाटली. मी आता ती आणणारच नाही, मी हीच चहा पावडर आणणार आहे. चला, श्री गेलेला आहे ह्याला तासाला गेला तर सकाळी, तिथनं गेला तो शाळेला. आज सोमवार आहे, आज माझा उपवास आहे. आज उपवासाला काय बनवलं नाही, काहीतरी केळी चिप्स वगैरे घेणार आहे. कारण गेल्या सोमवारी शाबू खाल्ल्यामुळे एवढा भयंकर त्रास झाला. रात्रभर झोप लागली नाही मला त्या हे शाबूच्या ह्याच्यामुळं, शाबूमुळं. त्यामुळं शाबू आणि दही खाल्लेले मी गेल्या सोमवारी आणि खूप भयंकर त्रास झाला. त्यामुळे ह्या सोमवारी म्हटलं आपण काय ते खायचंच नाही. आता केळी चिप्स जरा घेणार आहे आणि 10 रुपयाची गुडदाणे घ्यायचे आणि तेच खायचं. चला, काल पाहुणे आलते, त्यांनी त्यांच्या शेतातला वरणा, परत टोमॅटो, कारली सगळं घेऊन आलेले आहेत. त्यांच्या इकडं म्हणा 10 रुपये किलो टोमॅटो आहेत. आपल्या इकडे केवढं महाग आहे. टोमॅटो कसले छान आहेत बघा, मस्त आहेत. हे पहा कसले मस्त आहेत टोमॅटो, आणि 10 रुपये किलोनं घालालेत म्हणते. म्हणजे तिकडं दर नाही एवढा टोमॅटोला, आपल्या इकडे दर आहे खरं. चला जाऊया, वेळ झालेला आहे. जवळजवळ 11 वाजलेले आहेत. जायला 11:30 ते 11:45 वाजतात. 40शी नंतर स्त्रियांनी कोणत्या प्रकारची ब्लाऊजं घातली पाहिजेत, म्हणजे ज्यांचे दंड वगैरे जाड असतात बघा. तर आता माझे पण दंड जाडच आहेत सोडा, तर त्यांनी कोणत्या प्रकारची ब्लाऊजं घातली पाहिजे. तर हे बघू शकता, मी आता हे इथंपर्यंत घातलेलं आहे, असं म्हणजे खोपरापर्यंत आपण घातलेलं आहे. तर यामुळं काय होतं, तर आपला हा जो भाग असतो तो खूप फुगेला असतो. परत इथनं असं जे असं म्हणजे काय म्हणतो आपण, चमडा असं ते सुरकुतल्यावाने झालेलं असतं एकेकांचं. जास्त जाड जर दंड असेल तर जास्त दिसतं बघा ते. मग जर तुम्ही त्यावेळेस स्लीवलेस घातला तर इथला भाग म्हणजे तो खूप भयानक आणि बेकार दिसतो. आणि बघणाऱ्याचं म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन म्हणतो ते आपण, त्याच्यावरच जातं. त्यामुळं अशा प्रकारची ब्लाऊजं घालायची, किंवा 3/4 घाला तुम्ही तरीसुद्धा चालतं. 3/4 घातल्यामुळं पण पूर्ण आपला दंड सगळा झाकून जातो आणि दिसायला पण म्हणजे ते व्यवस्थित दिसतं. आता हे बघू शकता तुम्ही, मी घातलेलं ब्लाऊज जे आहे ते कसं दिसतं. पूर्ण असं कम्फर्टेबल वाटतं. अजिबात म्हणजे हे दिसत नाही, दंड अजिबात त्यातनं दिसत नाहीत. तर अशा पद्धतीची ब्लाऊजंसुद्धा तुम्ही घालू शकता, किंवा 3/4 घालू शकता. आणि एकेकांना सवय असते की बघा हाफ घालायची, तर हाफ मी तर म्हणते घालूच नका. हाफ घातल्यामुळं कसं होतं, जास्तच मग ते इथला बघा असा जाड दिसतो आणि ते दिसायला पण चांगलं दिसत नाही. आणि जर तुम्हाला हाफ घालायचंच असेल तर मग कसं करायचं, थोडीशी उंची जास्त ठेवायची ब्लाऊजची. जास्त म्हणजे पाकच हाफ घालायचं नाही, थोडंसं एक 6-6.5 इंच तर ठेवायची. 6.5 ते 7 इंच ब्लाऊजची उंची ठेवायची. आणि साडीचा कलर आणि त्या ब्लाऊजचा कलर काय असावा, एकच असावा. म्हणजे मग ते त्यात मॅच होऊन जातं. म्हणजे हे दिसत नाही असं लईच हे दिसत नाही वेगळं असं. आणि कधीही मग डार्क कलरचे ब्लाऊज घालत जावं तुम्ही. डार्क कलरमुळे सुद्धा मग आपलं कसं होतं, तर दंड वगैरे झाकून जातात आणि एवढं म्हणजे ते उठावदार दिसत नाही. आता गळे जर म्हटला तुम्ही ब्लाऊजचे तर कसे घालायचे, तर तुम्ही व्ही गळा, परत जे हे असतं पानगळा असेल, किंवा यू गळा, गोल गळा, हे असल्या प्रकारची ब्लाऊज तुम्ही घालू शकता. कॉलरचे वगैरे ब्लाऊज घालू नका. आणि जरी कॉलरचे तुम्ही घातला तर त्याचा गळा हा पुढचा थोडासा खोल असावा,
कारण की कसं होतं त्याची शोल्डर खूप मोठी येते बघा कॉलरची, आणि त्यात तुम्ही जाड असल्यामुळे त्याची शोल्डर आपली शोल्डर आधीच जास्त दिसत असते, आणि त्यात ते पूर्ण असा पॅक झाल्यामुळे ते जास्तच आपण जाड पण दिसतो आणि दिसायला सुद्धा ते चांगलं दिसत नाही. त्यामुळं शक्यतो कम्फर्टेबल असं घालायचं. आता हे कसं बघा, आणि साड्या निवडत असताना पण अशा कॉटनच्या वगैरे जर निवडल्या तर एक नंबर. सिल्कमध्ये पण मलई सिल्क वगैरे साडी येते बघा, ती निवडला तरीसुद्धा चालते. तशा पद्धतीच्या साड्या जर तुम्ही घातल्या तरीसुद्धा चालतं. व्हिडिओ चालू केला की कोणाचा तर फोन आलेला आहेच, आणि इतर वेळी फोन येत नाही बघा, आणि बरोबर काहीतरी बोलायला घेतलं की हमखास कोणाचा तर फोन येतो. तर चला, जाड म्हणजे जाड दंड असणाऱ्या किंवा 40 नंतर आपण अशा प्रकारची ब्लाऊज शिवली पाहिजेत किंवा घातली पाहिजेत. पाठीमागं सुद्धा जे पॅक असतात बघा गळे, ते अजिबात वापरायचे नाही. पॅक गळे जर घातला तर तुमची शोल्डर जास्त असल्यामुळे ते पूर्ण असं ब्रॉड दिसतं आणि ते चांगलं वाटत नाही. खोलून गळे करायचे, आणि जेवढं सिम्पलमध्ये गळे असतील म्हणजे पॅचवर्क हे ते असलं करायचं नाही कधी पण, कारण ते जास्तच असं उठावदार दिसतं. जेवढं सिम्पलमध्ये, साड्यासुद्धा अशा सिम्पलमध्ये जेवढ्या असतील तेवढं छान वाटतं. आणि साड्या घेत असताना ट्रान्सफर साड्या अजिबात घ्यायच्या नाहीत. ट्रान्सफर साड्यांमुळं कसं होतं, ट्रान्सफर म्हणजे एक एक कापड असं हे जास्त बघा, काय म्हणतो आपण ते, असं स्ट्रेचेबल असतं, किंवा स्ट्रेचेबल असतं आणि एकदम पातळ असतं. मग त्यातनं सगळं असं आपलं म्हणजे हे दिसतं बघा, शरीर दिसतं. तर ते तसल्या साड्या कधीही वापरायच्या नाहीत, कारण एकतर आपली तब्येत असते आणि ती साडी व्यवस्थित अंगावर बसत नाही. त्यामुळे ते तसल्या साड्याच घ्यायच्या नाहीत. आणि जर अशी फुल्ल ब्लाऊज तुम्हाला म्हणजे अनकम्फर्टेबल वाटत असेल, म्हणजे आता समजा तुम्ही 3/4 शिवला आणि हात असं करताना जर तुम्हाला त्रास होत असेल, तर त्यावेळी स्ट्रेचेबल मिळतात बघा. ब्लाउजांची जी कापड असतात ते स्ट्रेचेबल मिळतात, किंवा रेडीमेड ब्लाऊजसुद्धा स्ट्रेचेबल मिळतं. तर तशी ब्लाऊज वापरायची, जेणेकरून आपण असं हात करताना कोणताही त्रास होत नाही, लक्षात ठेवा. तसे आता सगळे म्हणजे भरपूर आता मार्केटमध्ये हे रेडीमेड ब्लाऊज पण त्या पद्धतीचे मिळाले की कसं पण घाला तुम्ही स्ट्रेचेबल बसतात ते. किती पण जाड असून दे किंवा हात कसा पण करा, काय पण करा, अजिबात म्हणजे हे होत नाही, त्रास होत नाही. तर तशी, आणि शक्यतो पॅचवर्क हे ते आपण करायला, एखादी नॉड लावला तरी पाठीमागे चालेल, पण यू गळा, गोल गळा, परत पानगळा, पंचकोनी हे असे गळे छान दिसतात, कारण आपली पाठ रुंद असते त्यामुळे ते गळे आपल्याला चांगले दिसतात. तर अशा पद्धतीची ब्लाऊज आपण जर दंड जाड असतील किंवा 40 नंतरच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी तशी ब्लाऊज वापरून बघा, खूप छान वाटतात ती. आणि चला, आणि त्याच पद्धतीने इथं आता आपण अशा तर बाही इथं खोपऱ्यापर्यंत शिवले, आणि इथं आपण असं ओपन ठेवतो बघा, इथं असा आकार कोणा ओपन ठेवतो. तर तशी पण ब्लाऊज घालायची नाहीत, कारण आपले दंड जाड असल्यामुळे ते उठून दिसतं लगेच. ते मग एकदम असं ते कसं होतं, पसरलं जाते ती डिझाईन आणि ते उठून दिसतं. त्यामुळं तसली पण ब्लाऊज घालायची नाही. ती इथं अशी गोल डिझाईन असते तशी, त्यांनी काय म्हणजे ओपन ठेवून अशी काय ब्लाऊज घालायची नाहीत. काय असेल ते पूर्ण असं पॅक असलेलीच ब्लाऊज घालायची. चला, व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर हाईपसुद्धा करत जावा, लाईक आणि कमेंट मात्र करत जावा, कारण त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. काल पाहुणे आलते पण मी काय त्यांना दाखवलं नाही, कारण कसं होतं बघा, आवडतं नाही आवडतं म्हणून, आणि शक्यतो खेड्यातली जी लोकं असतात त्यांना नाही आवडत कॅमेऱ्यासमोर ते न्यायला. आता वहिनी आमची एकदा तिकडे गेलेली तिच्या माहेरला, आणि शेतात त्यांची भांगलन चालू होती, आणि चुलत वहिनी जी आहे ती भांगलत होती आणि तिचं शूटिंग करत होती. म्हणजे मी सांगितलेलं जरासं द्राक्षाच्या बागेचं शूटिंग करून मला पाठवा म्हणून. तर ती द्राक्षाच्या बागेचं शूटिंग करत होती, आणि त्या द्राक्षाच्या बागेमध्येच त्यांनी माळवं घातलेलं, तर ती तिथं भांगलत होती तिची चुलत वहिनी, तिचं शूटिंग करत होती. तर वहिनीला आमची ती कहावत होती की काय ताई, काय पण शूटिंग करताय, आमचा अवतार बघा, असं तसं. म्हणजे खेड्यात लोकांना नाही आवडत कॅमेऱ्यासमोर यायला. मग सगळीच लोकं कम्फर्टेबल असतात असं काय नाही, म्हणून मी शक्यतो कोणाला घ्यायला बघत नाही. तर आमच्या घरात यांनीसुद्धा नसतात कम्फर्टेबल, त्यांनीसुद्धा येत नाहीत, लक्षात ठेवा. म्हणजे किती 4-5 वर्ष झालं मी यूट्यूब चॅनल चालवते, तरीसुद्धा त्यांना सवय असून त्यांनीसुद्धा येत नाहीत.
श्रीसुद्धा असा करतो असा करतो असा करतो, म्हणजे मोठी झाली मुलं की मुलं पण येत नाहीत आणि एकेकांना नाही कम्फर्टेबल वाटत, त्यामुळे मी जास्त त्या दोघांना पण घ्यायला बघत नाही. काय असेल ते माझं यूट्यूब चॅनल आणि मी एकटीच असते. त्या दोघांनी पण शक्यतो कधी तरच असं दाखवते बघा, नाहीतर दाखवत नाही. मग चिडचिड करतात, काहीतरी म्हणतात आणि त्यांना नाही वाटत, आवडत नाही तर कशाला. म्हणजे ज्यांना आवडच नाही त्यांना उगाच का मुद्दामनं घ्यायचं किंवा का जबरदस्ती करायची असं मला वाटतं. त्यामुळे मी शक्यतो त्यांना पण दोघांना घ्यायला बघत नाही. चला, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मात्र नक्की कळवा.